चला तर आज आपण बनवूयात हॉटेलसारखा चना कोलीवाडा अगदी सोप्या पद्धतीने। मी घेत आहे छोले, एक फुल वाटी भरून छोले घेतलेले आहेत। आता याच्यात आपण पाणी टाकून घेऊया। 4 ते 5 तासांसाठी भिजवून ठेवणार आहे। मग त्याच्यानंतर आपण याची प्रोसेस बघूया। हे बघा, आपण छोल्यांच्या 3 शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत। हे बघा, इथे आपले छोले आपण दाबून बघितले, म्हणजे हे आपले छोले शिजलेत। जास्त शिजवायचे नाहीयेत, नाहीतर ते जास्त शिजल्यावरती ते गोळा होऊन जातात, तुटून जातात। आता आपण याचं पाणी काढून घेऊयात। पाणी काढून घेतलेलं आहे। इथे मी 5 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 चमचा मैदा, तांदळाचं पीठ, इथे आपण तांदळाचं पीठ 2 चमचा घेतला आहे आणि बेसन 1 चमचा, सपाट 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, मिरीपूड। आता आपण हे भिजवून घेऊयात। भजींसारखं आपण याला भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे। आपण हे छोले पिठामध्ये टाकून घेतलेले आहे। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे। असे सर्व टाकून घ्यायचे आहेत छोले तेलामध्ये। होतंय तोपर्यंत तुम्ही जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची जी घंटी आहे बेल आयकॉन, ती पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या न्यू रेसिपीजचे नोटिफिकेशन येत जाते। हे बघा, इथे आपले छोले तळून झालेले आहेत। ते पण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत। बघा किती छान असे झालेले आहेत। चना कोलीवाडा आणि चना कोलीवाड्याबरोबर लसूण, हे आपण तळलेले लसूण आहेत, आपले तळून घेतले आहेत। आणि याच्यावरती आपण टाकूयात चाट मसाला, आणि आपली शेजवान चटणी। आपला चना कोलीवाडा इथे तयार आहे। कसा वाटला चना कोलीवाड्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।